आपण आज एकदम दाटसर अशी लस्सी आणि मसाले ताक बघणार आहोत। तर हे एकदम झटपट असं तयार होतं, जास्त वेळही लागत नाही आणि प्यायलाही एकदम उत्तम असं लागतं, एकदम थंडगार असं। तर चला आता आपण ह्याची सुरुवात करूया। सुरुवातीला आपण लस्सी बघूयात। तर त्यासाठी आपण इथं दही घ्यायचं आहे। आपल्याला जेवढी लस्सी बनवायची आहे त्यानुसार दही आपण इथं घ्यायचं। मी इथं घरीच तयार केलेलं आहे दही आणि ते आपण आता लस्सी बनवायला घेऊया। तर हे आपल्याला एकदा फेटून घ्यायचं आहे। इथं रवी असेल तर उत्तम, नसेल तर चमच्याने किंवा विस्परने आपण हे थोडं हलवून घेऊया, म्हणजे हे एकसारखं तयार होईल आणि ह्याच्यात गाठी अशा राहणार नाहीत। हे आपल्याला 1 ते 2 मिनटं फिरवून घ्यायचं आहे। आपण हे मिक्सरला बारीक करायचं नाही आहे, त्याची चव थोडी बदलते मिक्सरला केल्यानंतर। त्यासाठी आपण चमच्याने किंवा रवी असेल तर रवीने करून घ्यायचं। हे आपण थोडं घोटून घ्यायचं, म्हणजे हे एकदम क्रीमी असं तयार होईल। इथे बघा झालेलं आहे आता आपलं। तर आता आपण ह्यामध्ये साखर घालून घेऊया। साखर आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथं मी 3 चमचे साखर घातलेली आहे। 1.5 कप दही आहे इथं, त्यासाठी मी 3 चमचे साखर घातली। साखर थोडी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे, म्हणजे लगेच विरघळली जाईल। तर हे आपण मिक्स करून घेऊया एकदा। आता हे आपलं तयार झालेलं आहे। आपली लस्सी एकदम दाटसर अशी तयार झालेली आहे। ह्यामध्ये तुम्ही वेलची पावडरसुद्धा ॲड करू शकता किंवा असंच घेतलं तरी चालेल। मी इथं 1 चिमट वेलची पावडर घातलेली आहे, त्याने सुद्धा छान टेस्ट येते लस्सीला। तर आपण हे एकदा मिक्स करून घेऊया आणि आता हे आपण फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊया। हे होते तोपर्यंत आपण मसाले ताक करून घेऊया। त्यासाठी 1 वाटी दही घेतलेलं आहे। दही थोडं आपल्याला आंबट हवं आहे इथं, म्हणजे आपलं मसाले ताक छान लागतं। इथं मी 4 वाट्या पाणी घातलेलं आहे थंड। तुम्ही इथं तुम्हाला जर जास्त पातळ नको असेल तर थोडंसं कमी पाणी ॲड केलं तरी चालेल, पण मसाले ताक पातळच छान लागतं। तर तुम्ही बघू शकता मी असं पातळ तयार करून घेतलेलं आहे। आपल्याला इथं आंबट दहीच वापरायचं आहे, त्याने छान टेस्ट येते। तर आता आपण ह्यामध्ये मसाले घालूया काय। तर मी इथं 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, ती कमी तिखट आहे, तुमच्या तिखटनुसार कमी जास्त करू शकता। 10 ते 12 पुदिना पाने आणि कोथिंबीर थोडी घेतलेली आहे। हे आपण थोडंसं वाटून घेऊया। हे ताकामधलंच थोडंसं पाणी घालून मी इथं वाटण करून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये पाव चमचा काळी मिरी पावडर, पाव चमचा काळं मीठ आणि आपलं नॉर्मल मीठ चवीनुसार घालायचं आहे। हे आता एकदा मिक्स करून घेऊया आणि आता आपण हे ग्लासमध्ये सर्व करून घेऊया। यामध्ये तुम्ही बर्फसुद्धा ॲड करू शकता। हे आपलं आता मसाले ताक तयार झालेलं आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर असंच भेटूया एका पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय।